आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या स्वच्छ टॉयकॅथॉन स्पर्धेला सुरुवात. आजपासून राज्याचा आरोग्य विभागाद्वारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष अभियान राबवले जाणार. शारदीय नवरात्र उत्सवाला सर्वत्र सुरुवात आणि नागपूर हा निर्यातक्षम जिल्हा म्हणून ओळख निर्मितीसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री. कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या स्वच्छ टायकॅथॉन स्पर्धेचा प्रारंभ आजपासून होत आहे. टाकाऊ वस्तू वापरून खेळणी बनवण्याची ही अनोखी स्पर्धा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आयोजित केली आहे. सुक्या कचऱ्याचा वापर करून खेळण्यांच्या रचनेमध्ये नाविन्य आणण्यासाठी वैयक्तिक तसंच सांघिक गटांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेतून तयार झालेल्या चांगल्या नमुना खेळण्यांपासून पुढे किमान सुरक्षा मानकांचं पालन करणारी खेळणी मोठ्या प्रमाणात बनवली जाणार आहेत. IIT गांधीनगरच्या सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग या संस्थेनं MyGovच्या इनोव्हेट इंडिया पोर्टलवर ही स्पर्धा आयोजित केली आहे. देशातील आर्थिक विकास, उत्पन्नात झालेली वाढ आणि लहान मुलांसाठी पुढे आलेल्या अनेक नवनवीन कल्पनांमुळे खेळण्यांची मागणी वाढत आहे. खेळण्यांसाठी राष्ट्रीय कृती योजना 2020 ही भारताला जागतिक खेळण्यांचं केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि पारंपरिक हस्तनिर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या 14 मंत्रालयांसह उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग सध्या या योजनेच्या विविध पैलूंची अंमलबजावणी करत आहे. नवरात्र महोत्सव नारी शक्तीचा उत्सव असून राणी अंबिकादेवी आणि राणी चन्नम्मा यांनी परकीय साम्राज्याविरोधात निकराचा लढा दिला होता, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. या 3 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी आज म्हैसूरूच्या चामुंडू हिल्स इथं 10 दिवसांच्या म्हैसूरू दसरा महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच कर्नाटकच्या दौऱ्यावर आल्या आहेत. प्राचीन काळापासून संतांनी समाजाला उत्सवांच्या माध्यमातून एकत्र केलं आणि एकमेकांशी जोडलं आणि योग्य मार्गावर जाण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केलं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते. आज त्यांचा हुबळी आणि धारवाड महानगरपालिकांद्वारे सत्कार होणार आहे. त्यानंतर त्या धारवाडच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन संकुलाचं उद्घाटन करतील. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर या आठवड्यात सुनावणी करून त्यावर लवकर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 100 कोटी रुपयांची खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं देशमुख यांना अटक केली होती. केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं देशमुख आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं अनावरण उद्या म्हणजे 27 सप्टेंबर रोजी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. येत्या 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. यंदाच्या पावसाळ्यात देशात सरासरीपेक्षा 60% जास्त पावसाची नोंद झाली. देशात सरासरी 843 मिलीमीटर पावसाची नोंद होते. ते प्रमाण यंदा 902 मिलीमीटरपर्यंत वाढलं. देशातल्या 19 राज्यात सरासरी इतका तर 10 राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. राज्यात सरासरीपेक्षा 24% अतिरिक्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यात सरासरी 965 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यंदा 1200 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला. 1 जून ते 24 सप्टेंबर दरम्यानच्या आकडेवारीनुसार हवामान विभागानं ही निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आजपासून राज्याचा आरोग्य विभाग माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष अभियान राबवत आहे. माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातल्या सर्व माता भगिनींनी आरोग्याची अवश्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत 18 वर्षांवरच्या वयोगटातल्या महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या होणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधार कार्ड जोडणं यांचा यात समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शारदीय नवरात्रोत्सवाला आज प्रारंभ झाला. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभप्रसंगी सर्वांचं जीवन ऊर्जा आणि आनंदानं भरून जावं असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगज्जननी देवीची कृपा आपल्यावर सतत राहो आणि आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याचा वास हो असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शारदीय नवरात्रोत्सवाकडून राज्याच्या सर्वांगीण विकास आणि समृद्धीसाठी व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया अशा शब्दात नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. आजपासून अश्विन नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला असून नागपूर जिल्ह्यातील कोऱ्हाडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान इथं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जगदंबा मातेचं दर्शन घेऊन पूजा करून आरती केली. श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोऱ्हाडी इथं गेल्या 50 वर्षांपासून अखंड ज्योत प्रज्वलित केली जात असून नागपूरकरांची त्याप्रती विशेष आस्था आहे. ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह महाराष्ट्र राज्यातून भाविक दरवर्षी कोऱ्हाडी मंदिरात येतात. गेल्या 2 वर्षात हा उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला नसल्यामुळे यावर्षी सर्व नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. इरई नदी ही चंद्रपूर शहराला 7 किलोमीटर समांतर वाहते. पूर परिस्थितीमध्ये इरईचं पाणी शहरात येत असल्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होते. शहरात असंही काही भाग आहेत जिथे ब्लू लाईन आहे, मात्र वर्षानुवर्ष तिथे पाण्याचा एकही थेंब अजून पोहोचला नाही. त्यामुळे याबाबत नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. ब्लू लाईनमुळे शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आझादी से अंत्योदय तक या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेमध्ये देशातील 75 जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या टॉप 10 जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांचा दिल्लीतील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यादरम्यान वर्ध्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलेल्या कामांचं सादरीकरण केलं. त्यानंतर या मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओंबासे आणि जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण कुऱ्हे यांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भारत सरकार आणि एनसीसी संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं देशभरातील पर्यटन स्थळं, नद्या, समुद्रकिनारे आदी जलस्रोत स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी देशभर पुनीत सागर अभियान राबवलं जात आहे. या अभियानात समुद्र, नदी, तलाव, धरणं आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि प्लास्टिक गोळा करण्याचं राष्ट्रव्यापी काम चालू आहे. वाशिम जिल्ह्यात वनोजा इथल्या श्रीमती साळुंकाबाई राऊत कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटनी काटेपूर्णा अभयारण्यातल्या जलाशयाच्या किनारी प्लास्टिक निर्मूलन अभियान राबवलं. भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्र संमेलन उत्कर्ष तसंच प्रबुद्ध जनसंमेलन व चिंतन बैठक येत्या 29 सप्टेंबर रोजी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं आयोजित करण्यात आलं आहे. पश्चिम क्षेत्र संमेलन उत्कर्षचं उद्घाटन सकाळी 10 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे, तर सायंकाळी 5:30 वाजता होणाऱ्या प्रबुद्ध जनसंमेलन आणि चिंतन बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्बोधन करतील.
नवोदित अभियंत्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही तांत्रिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये वर्ध्यातील शिक्षण मंडळाद्वारे संचालित बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयानं अंतिम फेरीमध्ये 6 विजयांची नोंद केली आहे. नागपूर येथील राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती साधना सुधीर जोगळेकर यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सीईओ शैलेश जोगळेकर आणि डॉक्टर सौ सुनीता घिके यांच्या मातोश्री होत. सायंकाळी त्यांच्यावर अंबाझरी घाट इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील. निर्यातीमध्ये अग्रेसर होण्याची क्षमता नागपूर शहरात आहे. सद्यस्थितीत तांदूळ, कापूस आणि अभियांत्रिकी इत्यादी उत्पादन इथून इतर ठिकाणी निर्यात होतात. निर्यातीत जिल्हा अग्रेसर होण्यासाठी विविध उत्पादनांची निर्यात करून हा आवाका वाढवणं आवश्यक आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी तसंच या उद्योगाला चालना मिळण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा या ठिकाणी उभारण्यात येतील, असं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज नागपूर इथं सांगितलं. विदर्भातील उद्योजकांनी तसंच नवउद्योजकांनी निर्यात उद्योग क्षेत्रात जाणीवपूर्वक सहभाग होऊन निर्यात उद्योगाच्या भरभराटीसाठी योगदान द्यावं. यासाठी उद्योग भवन इथं निर्यात एक जिल्हा एक उत्पादन आणि व्यवसाय सुलभीकरण या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या परिषदेचं उद्घाटन श्रीमती बिद्री यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या स्वच्छ टळकथॉन स्पर्धेला सुरुवात. आजपासून राज्याचा आरोग्य विभागाद्वारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष अभियान राबवलं जाणार. शारदीय नवरात्र उत्सवाला सर्वत्र सुरुवात आणि नागपूर हा निर्यातक्षम जिल्हा म्हणून ओळख निर्मितीसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.